आपल्या घरामध्ये जे देवघर असतं त्यामध्ये स्थापित करण्याची देवी देवतांची मूर्ती मुखवटे केवढे असावे असा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे। तर याचं उत्तर आपल्या सर्व शास्त्र, वेद, पुराण, धर्मग्रंथ याच्यामध्ये सेम आहे की आपल्या घरच्या देवघरामध्ये स्थापित करण्याच्या मूर्ती या 12 अंगुली मोठ्या म्हणजेच एका वीतीपेक्षा मोठ्या नसाव्यात। आपल्या हाताची 4-4 बोटे ही अशी एकावर एक ठेवल्यानंतर 12 बोटे जेवढी होतात म्हणजेच आपल्या हाताची एक वीत फक्त एवढ्याच उंचीच्या मूर्ती, मुखवटे किंवा इतर प्रतिमा आपण घरामध्ये ठेवू शकतो। एक वीत उंची असणाऱ्या मूर्तींनाच फक्त घरातील म्हणजे गृहस्थ धर्मातील नियम लागतात। त्याच्यापेक्षा उंच मूर्ती किंवा मोठ्या मूर्ती या मंदिरामधील मूर्ती समजल्या जातात। आपल्या हाताच्या एक वीतीपेक्षा मोठी मूर्ती मग ती धातू, पाषाण, काष्ट कोणतीही असो ती जर घरामध्ये स्थापित असेल तर तिला मंदिराचे नियम म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावरती स्नान, मध्यान आरती, सायन आरती, तिन्ही त्रिकाळ पूजा, तिन्ही त्रिकाळ भोग नैवेद्य हा सर्व नियम लागतो। एक वीती एवढी छोटी मूर्ती आपण गृहस्थ धर्माप्रमाणे सोयर सुतक या काळामध्ये 11 दिवस पूजा बंद ठेवू शकतो। त्यापेक्षा मोठ्या मूर्तींना मंदिराचे नियम लागल्यामुळे आपण त्यांची पूजा या काळात बंद ठेवू शकत नाही।